20व्या शतकातील सिल्वर जुबली वर्ष आपण पाहतोय, 25वे वर्ष. आणि अगदीच बरेचसे खेळामध्ये जेव्हा चांगला दर्जा आणि क्रिकेटचा स्तर उंचावण्याचा नेहमीच जेव्हा प्रयत्न केला गेला तेव्हा मात्र सर्व खेळाडूंनी एक चांगली साथ आणि त्याचप्रमाणे 11 खेळाडूंची एक विचारधारा, एक विचारसरणीवरती हा एक सुरेख प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर विनंती असेल मातोश्री चाविंद्र संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत विनाविलंब. देखणं आयोजन, देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सरपंच उपसरपंच चषक 2025 ची स्पर्धा 40+ क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आपल्या भेटीकरता आलेली आहे. नेहमी जेव्हा उल्लेख केला जायचा 40+ क्रिकेट निश्चितच आपण नेहमीच दृष्टिकोनातून पाहतो, तर हे लिजंड क्रिकेट आहे. इट्स नॉट ओल्डी गोल्डी क्रिकेट, इट्स अ लिजंड क्रिकेट. कारण की ज्या खेळाडूंनी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपल्या संघाकरता रेग्युलर क्रिकेटमध्ये जो वेळ दिला, त्यानंतर मात्र 40+ क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा जो वेळ आहे तो अगदीच मैदानावरती पुन्हा एकदा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अगदीच अनुभवाची शिदोरी हे निश्चितच प्रत्येक खेळाडूकडे आहे. कोणी क्रिकेट खेळलंय, कोणी क्रिकेट पाहिलंय, कोणी क्रिकेट बघितलंय. त्याचप्रमाणे सर्व काही गोष्टी जर आपण पाहिलं तर अनुभव हा खूप मोठा गुरु असतो. आणि या गुरुला इथून मात्र त्या उपदेशाचा तुम्ही वापर कशा रीतीने करताय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर वळूया सामन्याकडे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जे 30 यार्ड सर्कल जे आपण पाहतोय त्या 30 यार्ड सर्कलमध्ये एकंदर 9 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय, एक मिड ऑफ रिजनमध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे फटकेबाजी होते ते फटकेबाजीला कुठेतरी रोखण्याकरता एक महत्त्वपूर्ण आव्हान जे आहे ते आव्हान रोखण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. जी पावलांची मोजणी गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाईल. तत्पूर्वी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, गल्ली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट असं क्षेत्ररक्षण. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर आपण विचार केला तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय एक स्क्वेअर लेग आहे आणि एक काऊ कॉर्नर झोनमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दिलीप जाधव यांना आपण पाहू शकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं हाताळलं जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्रिकेटचं बिझी शेड्यूल आणि अगदीच नाट्यमय घटना समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा घडलेली आहे. असू दे, हरकत नाही. हा योगायोग आहे, दुग्ध शर्करा योग सुद्धा म्हणावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, पंचांचा इशारा येईल. इट्स गेम ऑन. सामन्याला सुरुवात. वेळ आपण पाहतोय ठीक 10:36. एक टाळ्यांच्या गजरामध्ये गोलंदाजाला इथून मात्र प्रेरित केलं जात. पहिला चेंडू आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर पंचांनी बोट आकाशात वर केलंय. चुकीला माफी नाही. विकेटचं पतन.
पहिल्या विकेटचं पतन होईल. अगदीच भोपळाही न फोडता डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. फलंदाज सखाराम पाटील यांना आपण पाहतोय. नवीन फलंदाज बॅटिंग स्थानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच ज्या सानिध्यतेने फलंदाजी करण्याकरता जेव्हा क्रीजवरती उतरतात तेव्हा निश्चितच एक मात्र गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते की तुमचा अँटिना नेहमीच ऑन असला पाहिजे, कारण की क्रीजमध्ये एक पाऊल तुमचं असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण वृत्तपत्रांमध्ये आणि डिजिटल मीडियामध्ये नेहमीच पाहतो जी 24 तास एक पाऊल पुढे, पण एक पाऊल क्रीजमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र एक धाव घेतली जाईल. निघून गेलाय चेंडू मिडऑफच्या क्षेत्रामध्ये एका धावेकरता आणि अगदीच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा चांगला प्रयत्न झाला होता, पण अगदीच जर आपण पाहिलं तर हाताला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेला होता तो मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. अखेर ती एक धाव आपण पाहतोय जी चाविंद्रा संघाच्या खात्यामध्ये जोडली गेलेली आहे आणि श्री गणेश होतोय या डावाचा 1 या धावसंख्येने. गोलंदाज दिलीप जाधव बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. एकच धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही, कारण की विचार केला तर नाणेफेक जिंकून जो निर्णय स्वीकारलेला आहे त्या निर्णयानुसार खेळ होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ते चाविंद्रा संघाकरता एक आव्हान जरूर असेल, कारण की सकाळचं सत्र आहे, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मातीची खेळपट्टी आपण पाहतोय. भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, स्विंग अँड मिस इथून मात्र पाहायला मिळेल. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या भन्नाट वेगाने चेंडू मात्र निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एक चांगली गोलंदाजी हाताळत जर आपण पाहिलं जी पावलांची मोजणी आहे त्या मोजणीनुसार आखीव रेखीव कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती 10 ते 12 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट. भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 2 धावा फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. मातोश्री चाविंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करतोय. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. अखेरचा चेंडू पहिल्या षटकातील आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वीप लगावण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र अगदीच जर आपण पाहिला तर नशिबाची साथ, नशिबाचा चौकार अखेरच्या चेंडूवरती जोडल्या गेल्यात. एकंदर फलकावरती धावा 6. मिळाला, पण आज एक रंग आपण पाहतोय सिल्वर कलर, एक चंदेरी रंग, तो मात्र त्या रंगाचा बोलबाला मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर पाहायला मिळतोय. 2 समालोचक, एक गुणलेखक, संदेश वखारे आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. एक षटका अखेर नंतर 6 धावा आपण पाहतोय आणि अगदीच फलंदाज विलास यांच्या बॅटमधनं जो चौकार जोडला गेला तो चौकार येणं खूप मात्र तितकंसं महत्त्वाचं होतं, कारण की अखेरच्या चेंडूवरती ज्या 4 धावा जोडल्या गेल्या तर अगदीच धावसंख्या जी आपण पाहिली तर समाधानकारक स्थितीमध्ये नेण्याकरता फलंदाज विलास यांचे चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग स्थानावरती फलंदाज सुदाम आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर समाधानकारक धावसंख्या जरूर नसली तरी सुद्धा बॉलिंग अटॅक जो महत्त्वाचा ठेवलाय गोलंदाज दिलीप जाधव यांनी, एक दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये सुस्थितीमध्ये नेण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर वेळेच्या बाबतीत सहकार्य होणं तितकंच बंधनकारक याची नोंद घ्या. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये 3 षटकं पूर्ण होणं बंधनकारक आहे. अन्यथा अंतिम षटकामध्ये तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला ठेवावा लागेल.
याची नोंद घ्या. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज जीवन यांना आणलं गेलंय दुसरं षटक हाताळण्याकरता. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून मात्र जर आपण पाहिलं स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी. फसवा चेंडू. फलंदाजाला काहीसा यक्ष प्रश्न पडलाय पहिल्या चेंडूवरती आणि अगदीच जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा मात्र संघनायकांनी सांगितलं होतं दिलीप जाधव यांनी की आम्हाला हवं ते मिळालेलं आहे आणि त्यानुसार आम्ही निश्चितच कामगिरी करू. पण यावेळेस मात्र भरपूर समाचार. फुल अँड सक्सेसफुल हाय अँड हँडसम षटकार. अप्रतिम स्ट्रोक. आपण पाहतोय 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सुदाम या बॅटरच्या माध्यमातून यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल ओमसाई पिसे आणि वीर तानाजी दापोडे या दोन संघादरम्यान. फुलरलेनचा चेंडूला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटी करता. इट्स अ मल्टी मॅसिव्ह हिट. 6 धावा षटकार. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 6 धावा जोडल्या गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर या षटकामध्ये गोलंदाज जीवन यांनी आतापर्यंत 16 धावा खर्च केलात. थोडंसं महागडं षटक जरूर पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स मल्टी मॅसिव्ह हिट. 6 धावा षटकार. यापुढील होणारा सामना वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता आपण पाहतोय ओमसाई पिसे संघ आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 28 या अंकावरती आपण पाहतोय. दरम्यान आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मिस्टर राजू पाटील बेस्ट हँड. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 29 या अंकावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूला लॉब केलाय पण यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. झेल सुटतोय फलंदाजाला जीवनदान आणि चेंडू गॅदर करण्यामध्ये जो मात्र उशीर झाला तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी मात्र या संधीचं सोनं केलंय. 2 धावा जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 31 या अंकावरती. आणि गोलंदाज जीवन याचा जर आपण विचार केला तर 25 धावा तब्बल या षटकामध्ये खर्च केला. खूपच महागडं षटक म्हणायला हरकत नाहीये कारण की 25 धावा तब्बल खर्च होणं अगदीच एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज सुदाम याच्या बॅटमधून आपण पाहतोय एकंदर 3 षटकार, दुहेरी 1 धाव, दुहेरी धावा, त्याचप्रमाणे 1 चौकार,
25 धावांची इनिंग सुदाम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज पप्पू थळे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आपण पाहतोय. 8 ते 10 पावलांचा रनअप. यावेळेस मात्र फसवा चेंडूची जी गती होती ती मात्र कुठेतरी कमी झाली आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाला काहीसा यक्ष प्रश्न इथून मात्र पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय आणि दुसऱ्या षटकाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू पण फुल टोल वसूल करता आलेला नाहीये आणि एक दोन मात्र जर आपण पाहिलं तर धोका होता. धोका पत्करला सुद्धा. तब्बल इथून मात्र पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र पंच सुरेश गरज सरांनी आपलं बोट आकाशात उंचावलं याचाच अर्थ फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. फलंदाज विलास बॅक टू दी डगआउट. एकंदर 6 चेंडूंचा सामना केला. चौथ्या धावेकरता फलंदाज बाद झालाय आणि धावसंख्या जोडली गेली फलकावरती 34 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 6 चेंडूंचा सामना केला फलंदाज विलास या बॅटरने आणि धावा जोडल्या गेल्या ते एकंदर 8. बॅक टू बॅक आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या अंकावरती. 2 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला पोहोचले गेलेले आहेत. आखोटप्प्याचा मारा. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी चुकी झाली आहे. चुकीला माफी नसेल. धावा जोडल्या जात आहेत. एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती एकंदर 36 धावा. 36 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 बाद अशी स्थिती. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. गोलंदाज अगदीच धावत पळत इथून मात्र चेंडूच्या खालती जाऊन प्रयत्नाने झेल पकडला गेलाय. धावसंख्या आहे फलकावरती 36 या अंकावरती आपण पाहतोय. फलंदाज बिट्टू याला बाद होताना आपण पाहिलं झेलचीच्या स्वरूपामध्ये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा सामना केला आणि 2 धावांचं योगदान दिलं. समाधानकारक कामगिरी जरूर पाहायला मिळाली नसली तरी सुद्धा फलंदाज सुदाम बॅटर जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे निश्चितच एक धोक्याची घंटा निश्चितच असेल. ती स्टार 11 लोणार संघाकरता नवीन फलंदाज राम पाटील यांना आपण पाहतोय. फलंदाजी करण्याकरता बॅटिंग स्टान्सवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर पप्पू बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक. निघून चाललाय चेंडू. तो इथून मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि कोऑर्डिनेशन नसल्यामुळे नशिबाचा चौकार जोडला गेलाय. 4 धावा. नशिबाचा चौकाराच्या मदतीने 40 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा चेंडू क्षेत्ररक्षकाला संधी जेव्हा मिळते त्या संधीचं सोनं होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस मात्र एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 41 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. दरम्यान मान्यवरांची बांधी याळी आपण पाहतोय. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या 3 षटकाच्या अखेरनंतर धावसंख्येला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न केलाय मिस्टर पप्पू यांच्या माध्यमातून. एकंदर 10 धावा त्यांनी या तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. 41 धावा फलकावरती फलंदाज राम पाटील यांना आपण पाहतोय. 5 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत संघाकरता दिलंय आणि फलंदाज सुदाम याचा जर आपण विचार केला तर 25 धावांवरती खेळताना एकंदर 7 चेंडूंचा सामना केलाय. याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार खेळी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा फलकावरती गोलंदाज तयार. अखेरचं अंतिम षटक, हाणामारीचं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ज्ञानेश्वर. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता गोलंदाज ज्ञानेश्वर याला बॉलिंग मार्क वरती आणलं गेलंय. यावेळेस मात्र फटका तर फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक झेपावत आहेत. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकंदर धावा जोडल्या गेल्यात त्या 2 आणि 43 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 43 रन्स ऑन द बोर्ड. दरम्यान यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या भेटीकरता वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या विपक्षात लढत देण्याकरता संघ सज्ज होईल ओम साई पिसे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा अपेक्षितरित्या मात्र संगम संपर्क झालेला नाहीये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकच धाव जोडली जाईल. 44 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांकरता जाण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, अप्रतिम गोलंदाजी. दर्जेदाररित्या इथून मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न गोलंदाज ज्ञानेश्वर याच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. एक गोड आवाज ऐकायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने 46 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती ज्ञानेश्वर. यावेळेस मात्र मोहर उमटते ती चेंडूवरती. 6 धावांची षटकार. आवाज आपल्याला पाहायला मिळतोय कारण की 50चा आकडा इथून मात्र ओलांडला गेलाय. धावसंख्या 52 धावा आपण पाहतोय. 52 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती ज्ञानेश्वर. अखेरचा अंतिम चेंडू हाताळण्याचा चांगला प्रयत्न आणि चेंडू अगदीच जर आपण पाहिला तर सीमारेषा पार निघून गेलाय. तो 4 धावांकरता आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या 56 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय आणि जिंकण्याकरता 57 धावांचं लक्ष्य हे उभं करण्यात आलेलं आहे मातोश्री चाविंद्रा संघाच्या माध्यमातून. तर निर्धारित 4 षटकं आहेत. या 4 षटकांमध्ये 57 धावांचं लक्ष्य असेल स्टार 11 लोणाड या संघासमोर. वळूया यापुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. पुढील सामना आपल्या भेटीकरता येतोय तो म्हणजे ओम साई पिसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये वीर तानाजी दापोडे. या 2 संघादरम्यान सामना पाहायला मिळेल.
हॅलो हॅलो. कोणाचं नाव काय, कोणाचं थ्रोनिंग करते, कसं कुठल्या कामात ठिकाणी. जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी लक्ष वेधू इच्छितो. आम्ही वासुंद्री गावचे ग्रामस्थ इथे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. विशेष कारण आहे की ज्यांच्या माध्यमातून इथे ज्या क्रीडा स्पर्धा भरल्या जातात असे विजय शेठ पाटील आपल्या पिसागावचे, त्यांनी आपल्यासाठी इथे चांगलं ग्राउंड बनवलं, स्वखर्चाने बनवलंय. आणि त्यांचं अजून एक मोलाचं कार्य आमच्या गावासाठी की वासुंद्री गावामध्ये आत्तापर्यंत हनुमान मंदिर नव्हतं. जे आपण नवीन हनुमान मंदिर बनवतोय वासुंद्री गावामध्ये, या मंदिराच्या दर्शनी भागाचा जो दरवाजा आहे आणि त्याची जी फ्रेम आहे लाकडी, याच्यासाठी साधारणतः 65,000 रुपये विजय शेठ पाटील यांच्याकडून आमच्या मंडळाला मिळालेले आहेत. तर ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण आपला थोडा वेळ ह्या सत्कारासाठी द्यावा. आमच्या गावचे ज्येष्ठ बरं, त्यांनी अजून एक घोषणा केली की मंदिरासाठी जे क्रश आणि खडी लागेल ते सुद्धा ते पुरवणार आहेत. तर त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि आम्ही त्यांचा छोटेखानी सत्कार करतो. आमच्या गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ अशोकजी भोय हे त्यांचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. तसेच मी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना विनंती करेल की काही दिवसातच ह्या मंदिराचं काम पूर्ण होईल आणि प्रतिष्ठापनेसाठी जो सोहळा आम्ही आयोजित करू यासाठी आपण सर्वांना आमंत्रित करू. तर सर्वांनी आपण उपस्थित राहावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा विजय शेठ पाटील यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रोहनजी पाटील. वली आपण व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नक्कीच मित्र, विजयदादा पाटील म्हटलं की एक मोठं नाव, ज्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं. टीम नक्कीच PC साठी हे अतिशय महत्त्वाचं ग्राउंड, सोबतच वासुंद्रीकर व्यासपीठावर आहेत. त्यांच्या माध्यमातून मात्र विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आला आहे. यस, मॅच ऑन ठेवा. मात्र त्या दरम्यान आम्ही व्यासपीठावर बोलतोय, काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. वासुंद्री गावचे सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय कैलाशी जाधव आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी रामदासजी मात्रे आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण
हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यस पानंडीचा सामना करावा लागेल टीम सावेंद्राला. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर त्या 2 धावा आम्ही प्लस करू. मात्र त्या दरम्यान व्यासपीठावर आपण पाहू शकता सन्माननीय कैलाजी जाधव यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये सन्माननीय अशोकजी भोये हे देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी जगन्नाथजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अशोकजी भोये यांचा शुभ सत्कार या ठिकाणी करायचा आहे. वासुंद्री गावचे सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मात्र सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मनोहरजी जाधव हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी किशोरजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण यस मनोहरजी जाधव साहेबांना सन्मानित करायचं आहे. माजी सरपंच आहेत वासुंद्री गावचे सन्माननीय माजी सरपंच मनोहरजी जाधव साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मायेची उपदार श्वाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय दिनेश दवणे हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी रामदासजी म्हात्रे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण दिनेशजी दवणे यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय माजी उपसरपंच आहेत. आपण पाहू शकता व्यासपीठावर या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. सन्माननीय दिनेशजी दवणे जे माजी उपसरपंच आहेत वासुंद्री गाव. त्यानंतर सन्माननीय संतोषजी जाधव देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी डॉक्टर श्याम पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी जाधव यांना सन्मानित करायचं आहे. आपण व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ता संतोषजी जाधव यांना पाहतोय. त्यांचा शुभ सत्कार या ठिकाणी होत आहे डॉक्टर श्याम पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर वासुंद्री गावचे सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय सुनीलजी तरे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी योगेशजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सुनीलजी तरे यांना सन्मानित करायचं आहे. योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार व्यासपीठावर घेत आहोत. यस विलासजी शेलार यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार घेतोय. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये जयंतीलाल जाधव हे देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. यस योगेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जयंतीलाल जाधव यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय विश्वासजी दवणे हे देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सन्माननीय रवींद्र जाधव दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी जगन्नाथजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्रजी जाधव दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय राम जाधव हे देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी रामदासजी म्हात्रे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण राम जाधव यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. हे आपण राम जाधव यांना पाहतोय. सन्मान होत आहे या ठिकाणी. त्यानंतर सन्माननीय नितीनजी शेलार
या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. यस, वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार या ठिकाणी करतोय. सन्माननीय गणपतजी मते हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. जगन्नाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय उद्योजक वासुदेव जोशी हे देखील उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. किशोरजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय वासुदेव जोशी दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. स्वागत सत्कार या ठिकाणी झाले आहेत. आपण वळूया थेट मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी 57 धावांचे लक्ष्य स्टार 11 लोणाड या टीम समोर आहे. समोर आपण मातोश्री चाविंद्रा संघाला पाहतोय. भरपूर चांगली फलंदाजी सुदाम पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यस, 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. दिलीप पाटील बिट्टू या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक 19 वर पोहोचले. 57 धावांचे एक मोठं लक्ष्य आहे. नक्कीच हे मात्र या ठिकाणी जाणावं लागेल स्टार 11 लोणार टीमच्या फलंदाजांना. सातत्याने मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे टीम लोणारसाठी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस एक वेगळाच फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. भरपूर आधी चेंडू नक्कीच त्या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आधीच बॅट फिरवली. चेंडू मात्र उशिराने आला. षटकातील पुढचा बॉल. चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 20 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 37 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 विश्वास बॉलिंग ट्रॅक वर आलाय. षटकातील पहिला बॉल. समोर दिलीप जाधव या फलंदाजाला आपण पाहतोय.
षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सुदाम पाटील चेंडूपर्यंत पोहोचतोय. एकच धाव. षटकातील पुढचा बॉल. विश्वास पुन्हा एकदा. या बलेचा हवा तसा संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याआधी आपण चांगली फलंदाजी पाहिली साविंद्रा टीमच्या माध्यमातून. नक्कीच फक्त सखाराम पाटील एक अपवाद ठरलाय पहिल्या इनिंगमध्ये. डक 0 धावसंख्येवर बाद झाला होता. षटकातील पुढचा बॉल. या बलेस रिव्हर्ससाठी फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वेल स्टॉप. चांगल्या प्रकारे बॉल अडवला गेलाय. फक्त आणि फक्त मिळेल सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावफलक 22-22 वर पोहोचलंय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मित्र ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थातच पीसे संघ इन ऍक्शन मध्ये असेल. अतिशय सुब्रेक झेल फलंदाज बाद. दिलीप जाधव बॅक टू द डगआउट. विश्वासच्या माध्यमातून देखील एक चांगलं षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी विश्वास या गोलंदाजाच्या माध्यमातून या षटकामध्ये 57 धावा विजयासाठी आवश्यक असताना मात्र हवी ती सुरुवात आणि पाहिजे ती फलंदाजी नक्कीच झाली नाहीये टीम स्टार 11 लोणारच्या बाजूने. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल. आडवा बाटने प्रहार झालाय. फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकच धाव. अजूनही 34 धाबांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 7 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्थातच वारंवार बिगिट मोठ्या फटक्यांमध्ये डील आवश्यक आहे. अतिशय सुरेख चेंडू अगदी वेगवान चेंडू बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकर आहेत 23 धावा. शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 34 धाबांची आवश्यकता आहे. सुदाम पाटील बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. फलंदाजी तर भरपूर चांगल्या प्रकारे केली होती. षटकातील पहिला बॉल. सुदाम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल बीट केलाय फलंदाजाला. यस एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी. यस बॅट कट होतं. स्वतः फलंदाज मात्र मैदान सोडतोय त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. सुदाम पुन्हा एकदा. एवेलेस ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वाईट ऑफ लॉंग ऑफ चेंडू उचलत आहेत. सिंगल कंप्लीट. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये कारण विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय टीम साविंद्रा. चौकार आलाय मात्र उशीर झालाय.
सन्माननीय रमेशजी भालेकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. हवं तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. अतिशय चांगली कामगिरी टीम चाविंद्राच्या माध्यमातून पाहतोय आपण या पहिल्या मॅच मध्ये. याआधी फलंदाजी चांगली झाली आणि त्यानंतर गोलंदाजी देखील भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. फक्त 2 बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे विजयापासून फक्त आणि फक्त. आता मात्र एक चेंडू दूर आहेत मातोश्री चाविंद्र हा संघ. शेवटचा बॉल बाकी आहे या मॅच मधील. 30 धावा धावफलकावर. अर्थातच एक बॉल 27 धावा आहे समीकरण असताना मात्र किरण छत्र त्या ठिकाणी चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय मातोश्री चाविंद्रा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. स्टार 11 लोनार्ड मॅन ऑफ द मॅच. यस टीम चाविंद्राचं मात्र या ठिकाणी अभिनंदन. वासुदेव जोशी यांच्या माध्यमातून पहिला विजय या स्पर्धेमधील आपण पाहतोय मातोश्री चाविंद्रा टीमसाठी. तर सन्माननीय दिलीप जाधव आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या.